आदरादाब अभिनंदन आभार। तर नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शिकूया की तुम्हाला, तू, ती या शब्दांचा वापर తెలుగుमध्ये कसा करायचं. ఫ్రెండ్స్ అందరికీ నమస్కారం. అందరూ ఎలా ఉన్నారు? కాబట్టి మిత్రులారా, ఈరోజు మనం మీరు, నువ్వు, ఆమె అన్ని పదాలను తెలుగులో ఎలా ఉపయోగించాలో నేర్చుకుందాం. కాబట్టి మిత్రులారా, మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైब చేసుకోండి. अबे क्या बोल रहा है? पिलियल बोल, पिलियल बोल। तर चला मित्रांनो, आज आपण या शब्दांचा वापर తెలుగుमध्ये कसं करायचं हे शिकूया. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया. चला ఫ్రెండ్స్, ఈరోజు మనం నేర్చుకుందాం మీరు అనే పదాన్ని తెలుగులో ఎలా ఉపయోగించాలో. तर मित्रांनो, आज आपण शिकूया की మీరు या शब्दाचा वापर తెలుగుमध्ये कसं करायचं. जसं तुम्हाला म्हणायचं आहे मित्रांनो की तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला कुठे जायचे आहे, याला తెలుగుमध्ये म्हणतात मित्रांनो మీరు ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు. మీరు ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे. मित्रांनो, మీరు म्हणजे तुम्ही किंवा तुम्हाला, ఎక్కడికి म्हणजे कुठे, जायचं आहे याला తెలుగుमध्ये म्हणतात వెళ్ళాలనుకుంటున్నారు. म्हणजे మీరు ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे. तर दुसरं आहे मित्रांनो, तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की तुम्ही कुठून आला आहात, तुम्ही कुठून आलात किंवा तुम्ही कुठून आला आहात, याला अरे ना, किती वेळा ओळख करून देणार आहे తెలుగుमध्ये म्हणतात मित्रांनो మీరు ఎక్కడి నుండి వచ్చారు, మీరు ఎక్కడి నుండి వచ్చారు. मित्रांनो, మీరు म्हणजे तुम्ही किंवा तुम्हाला, ఎక్కడి నుండి म्हणजे कुठून आला आणि आहात याला తెలుగుमध्ये म्हणतात వచ్చారు. మీరు ఎక్కడి నుండి వచ్చారు म्हणजे तुम्ही कुठून आला आहात, మీరు ఎక్కడి నుండి వచ్చారు म्हणजे तुम्ही कुठून आला आहात. तर तिसरा आहे मित्रांनो, तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्हाला काय घ्यायचे आहे, तुम्हाला काय घ्यायचे आहे, याला తెలుగుमध्ये म्हणतात मित्रांनो काय म्हणता మీరు ఏమి తీసుకోవాలనుకుంటున్నారు म्हणजे तुम्हाला काय घ्यायचे आहे. మీరు म्हणजे तुम्हाला, ఏమి म्हणजे काय, తీసుకోవాలనుకుంటున్నారు म्हणजे काय घ्यायचे आहे, याला తెలుగుमध्ये पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो काय म्हणता మీరు ఏమి తీసుకోవాలనుకుంటున్నారు म्हणजे तुम्हाला काय घ्यायचे आहे. మీరు ఏమి తీసుకోవాలనుకుంటున్నారు म्हणजे तुम्हाला काय घ्यायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणायचं आहे मग आता की तुम्हाला किती घ्यायचं आहे, तुम्हाला किती घ्यायचं आहे, याला తెలుగుमध्ये म्हणतात मित्रांनो మీరు ఎంత మొత్తాన్ని తీసుకోవాలనుకుంటున్నారు. మీరు ఎంత మొత్తాన్ని తీసుకోవాలనుకుంటున్నారు. मित्रांनो, మీరు म्हणजे तुम्ही किंवा तुम्हाला, ఎంత మొత్తాన్ని म्हणजे केवढे किंवा किती, आणि घ्यायचं आहे याला తెలుగుमध्ये म्हणतात काय म्हणता తీసుకోవాలనుకుంటున్నారు. म्हणजे మీరు ఎంత మొత్తాన్ని తీసుకోవాలనుకుంటున్నారు म्हणजे अरे ना, किती वेळा ओळख करून देणार आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही हे सर्व कुठे नेणार, तुम्ही हे सर्व कुठे नेणार, याला తెలుగుमध्ये म्हणतात मित्रांनो काय म्हणता మీరు ఇవన్నీ ఎక్కడికి తీసుకెళ్తారు. మీరు ఇవన్నీ ఎక్కడికి తీసుకువెళ్తారు म्हणजे तुम्ही हे सर्व कुठे नेणार, याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो మీరు ఇవన్నీ ఎక్కడికి తీసుకెళ్తారు म्हणजे तुम्ही हे सर्व कुठे नेणार. मित्रांनो, మీరు म्हणजे तुम्ही, ఇవన్నీ म्हणजे हे सर्व, ఎక్కడికి म्हणजे कुठे, आणि తీసుకెళ్తారు म्हणजे नेणार, కుటే నేనార్ కింద కుటే నేనార్ ఆహాత్. మిత్రులారా, ఇప్పుడు మనం నువ్వు అనే పదాన్ని తెలుగులో ఎలా ఉపయోగించాలో నేర్చుకుందాం. కాబట్టి మిత్రులారా, నువ్వు అనే పదాన్ని మీకంటే చిన్న లేదా మీతో సమానమైన వ్యక్తుల కోసం ఉపయోగించబడుతుంది. अबे क्या बोल रहा है? पिलियल बोल, पिलियल बोल। मित्रांनो, म्हणजे आता आपण शिकूया की నువ్వు या शब्दाचा वापर తెలుగుमध्ये कसं करायचं. मित्रांनो, నువ్వు हा शब्द तुमच्यापेक्षा लहान किंवा तुमच्या बरोबरीच्या व्यक्तींबरोबर बोलण्यासाठी वापरला जातो. जसं आदर द्यायचं असणार तर आपण तुम्ही म्हणतो, आणि आपल्या बरोबरचा आपला मित्र असणार आपण त्याला నువ్వు म्हणतो, म्हणजे तू असा बोलत असतो. तर मित्रांनो, चला आता నువ్వు या शब्दाचा वापर करून आपण తెలుగుमध्ये कसं बोलायचं हे शिकूया. चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया. तर मित्रांनो, पहिलं उदाहरण आहे तू कुठे जात आहेस. मित्रांनो, तू कुठे जात आहेस याला తెలుగుमध्ये म्हणतात నువ్వు ఎక్కడికి వెళ్తున్నారు. मित्रांनो, నువ్వు म्हणजे तू, ఎక్కడికి म्हणजे कुठे, जात आहेस याला తెలుగుमध्ये म्हणतात వెళ్తున్నారు. నువ్వు ఎక్కడికి వెళ్తున్నారు म्हणजे तू कुठे जात आहेस. నువ్వు ఎక్కడికి వెళ్తున్నారు म्हणजे तू कुठे जात आहेस. अरे ना, किती वेळा ओळख करून देणार आहे तर मित्रांनो, आपल्याला म्हणायचं आहे की तुला कुठे जायचं आहे. दुसरं उदाहरण आहे मित्रांनो, तुला कुठे जायचं आहे, याला తెలుగుमध्ये म्हणतात मित्रांनो काय म्हणता నువ్వు ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు. నువ్వు ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు म्हणजे तुला कुठे जायचं आहे. నువ్వు ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు. मित्रांनो, నువ్వు म्हणजे तुला किंवा तू कुठे जायचं आहे, या తెలుగుमध्ये म्हणतात నువ్వు ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు म्हणजे तुला कुठे जायचं आहे. నువ్వు ఎక్కడికి వెళ్తున్నారు. मित्रांनो, నువ్వు म्हणजे तू, आणि कुठे जायचं याला तेलुगूमध्ये म्हणतात
ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు म्हणजे जायचं आहे, कुठे जायचं आहे, ఎక్కడికి వెళ్ళాలనుకుంటున్నారు. आपल्याला म्हणायचं आहे की तू इथे का आलास, तू इथे का आलास याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो काय म्हणता నువ్వు ఇక్కడికి ఎందుకు వచ్చారు, నువ్వు ఇక్కడికి ఎందుకు వచ్చారు. मित्रांनो నువ్వు म्हणजे तू, इక్కడికి म्हणजे इथे, ఎందుకు म्हणजे का किंवा कशाला आणि आलास याला तेलुगुमध्ये म्हणतात వచ్చారు. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो నువ్వు ఇక్కడికి ఎందుకు వచ్చారు म्हणजे तू इकडे का आलास किंवा कशाला आलास. तर मित्रांनो आपल्याला म्हणायचं आहे चौथं उदाहरण आहे तू तेलुगू कधीपासून शिकत आहेस, तू तेलुगू कधीपासून शिकत आहेस याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो काय म्हणता నువ్వు తెలుగు ఎప్పటి నుంచి నేర్చుకుంటారు, నువ్వు తెలుగు ఎప్పటి నుంచి నేర్చుకుంటారు म्हणजे तू तेलुगू कधीपासून शिकत आहेस. मित्रांनो నువ్వు म्हणजे तू, तेलुगूला तेलुगूमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा तेलुगूच म्हणतात. कधीपासून एप्पटी नुंची आणि शिकत आहेस याला तेलुगूमध्ये म्हणतात నేర్చుకుంటారు. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो నువ్వు తెలుగు ఎప్పటి నుంచి నేర్చుకుంటారు म्हणजे तू तेलुगू कधीपासून शिकत आहे. अरे किती वेळा ओळख करून देणार आहे तर पाचवं उदाहरण आहे मित्रांनो आपल्याला त्याला म्हणायचं आहे की तू तेलुगू कसा शिकत आहेस, तू तेलुगू कसा शिकत आहेस. मित्रांनो तुला तेलुगूमध्ये म्हणतात నువ్వు, तेलुगूला म्हणतात मराठीमध्ये सुद्धा आणि तेलुगूमध्ये सुद्धा तेलुगू. कसा शिकत आहेस याला तेलुगूमध्ये म्हणतात ఎలా నేర్చుకుంటారు, कसा शिकत आहेस ఎలా నేర్చుకుంటారు म्हणजे याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो నువ్వు తెలుగు ఎలా నేర్చుకుంటారు म्हणजे तू तेलुगू कसा शिकत आहेस, నువ్వు తెలుగు ఎలా నేర్చుకుంటారు म्हणजे तू तेलुगू कसा शिकत आहेस. तर मित्रांनो आता आपण शिकूया की आमे या शब्दाचा वापर तेलुगूमध्ये कसं करायचं. मित्रांनो आमे म्हणजे स्त्री. मित्रांनो आपल्याला ती जर म्हणायचं असणार तर तेलुगूमध्ये म्हणतात आमे, ती म्हणजे आमे. तर मित्रांनो आता आपण शिकूया की आमे या शब्दाचा वापर तेलुगूमध्ये कसं करायचं. जसं पहिलं आहे मित्रांनो ती कुठे जात आहे, ती कुठे जात आहे. मित्रांनो तिला तेलुगूमध्ये म्हणतात आमे, कुठेला तेलुगूमध्ये म्हणतात ఎక్కడికి, जात आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात వెళుతోంది. ती कुठे जात आहे आमे ఎక్కడికి వెళుతోంది म्हणजे ती कुठे जात आहे, आमे ఎక్కడికి వెళుతోంది म्हणजे ती कुठे जात आहे. अरे किती वेळा ओळख करून देणार आहेस तर मित्रांनो दुसरं उदाहरण आहे तिला काय हवे आहे. मित्रांनो तिला काय हवे आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात आमेकू एमी कोरुकुंटुंदी किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की आमे एमी कोरुकुंटुंदी. मित्रांनो एमी कोरुकुंटुंदी म्हणजे काय पाहिजे, काय पाहिजे, कोरुकुंटुंदी म्हणजे पाहिजे. एमी म्हणजे काय आणि आमे म्हणजे ती. आमे एमी कोरुकुंटुंदी म्हणजे तिला काय पाहिजे, आमे एमी कोरुकुंटुंदी म्हणजे तिला काय पाहिजे. मित्रांनो तिला म्हणजे आमे, एमी म्हणजे काय आणि कोरुकुंटुंदी म्हणजे पाहिजे. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो तेलुगूमध्ये आमे एमी कोरुकुंटुंदी म्हणजे तिला काय पाहिजे. हे तुम्हाला म्हणायचं आहे की ती काय खेळत आहे, ती काय खेळत आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो आमे एमी आडुतोंदी, आमे एमी आडुतोंदी. मित्रांनो आमे म्हणजे ती, एमी म्हणजे काय आणि आडुतोंदी म्हणजे खेळत आहे. ती काय खेळत आहे याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो आमे एमी आडुतोंदी म्हणजे ती काय खेळत आहे, आमे एमी आडुतोंदी म्हणजे ती काय खेळत आहे. अरे किती वेळा ओळख करून देणार आहेस चौथं उदाहरण आहे ती काय वाचत आहे, ती काय वाचत आहे. ती काय वाचत आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो आमे एमी చదువుతోంది, आमे एमी చదువుతోంది. मित्रांनो आमे म्हणजे ती, एमी म्हणजे काय, वाचत आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात చదువుతోంది. आमे एमी చదువుతోంది म्हणजे ती काय वाचत आहे, आमे एमी చదువుతోంది म्हणजे ती काय वाचत आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. आज आपण शिकलो की మీరు, నువ్వు, आमे या शब्दांचा वापर तेलुगूमध्ये कसं करायचा. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असेच शब्द घ्या आणि त्या शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न करा, त्या शब्दांना बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही नक्कीच तेलुगू बोलायला शिकणार, समजायला शिकणार. సరే ఫ్రెండ్స్ ఈరోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి. धन्यवाद मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच. चला घरला चला